राज्यात काही दिवसापासून उन्हाचा पारा चांगलाच चढला असून आताचे तापमान हे 42च्या पुढे गेले आहे। याचाच मोठा फटका हा कांद्याच्या शेतकऱ्यांना झालेला आहे। याच्यामध्ये जेवढा उन्हाचा पारा चढला आहे यामुळे जे कांदा काढण्यासाठी जे मजूर आले होते ते सुद्धा अक्षरशः निघून गेलेले आहेत। परंतु याचाच मोठा तोटा हा शेतकऱ्याला बसलाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की जे कांदा काढण्यासाठी मजूर आले होते परंतु ते एवढ्या उन्हामुळे निघून गेले, तर काय सांगाल आता? मी 5.5 एकर कांदा लावलेला आहे। अर्धा कांदा झालेला आहे, मजूर घेतले, मजूर उन्हाच्या टेम्परेचरमुळे मजूर निघून गेलेले आहे। अर्धा कांदा शेतात तसाच, अर्धा कांदा काढायचा राहिलेला आहे। कांदा टेम्परेचर 42-41 असल्यामुळे या कांद्याचं पूर्ण असं बिलबिली झालेला आहे। कांदा हा पिकलेला असं डायरेक्ट उन्हाने हिटते, कांदा असा पिकल्यासारखा झालेला आहे। त्याच्यामुळं ह्या वर्षी टेम्परेचर एवढ्या प्रमाणाच्या बाहेर आहे आणि उन्हाळ्यात पाऊस झाल्यामुळे त्या कांदा बी टिकण क्षमता कमी आहे। आणि बाजार भाव आता शेतकऱ्याचा पाराचा 5-6-7 रुपये बाजार आहे। आताच्या परिस्थितीत कांदा विकायला काहीच नाही, एकरी कांद्याला खर्च होतोय 60,000 ते 70,000 रुपये। त्याच्यामुळे ह्या वर्षी शेतकरी पूर्ण पार खचलेला आहे का त्याला बाजार हा कोणत्याच मालाला नाही, कांद्याला नाही, तरकारीला नाही। त्याच्यामुळे शेतकरी आणि टेम्परेचर मजूर भेटत नाही काम करायला। शेतकऱ्यांनी घरच्या घरी कांदा काढायची वेळ आली का अर्ध्या याच्यातून मजूर पडून गेल्यामुळे घरच्या घरी कांदा काढावा लागतो। याच्यामुळं शेतकरी पूर्ण असा याच्या टेम्परेचरमुळे मेटाकुटीला आलेला आहे का कामगारच भेटत नाही, काम घरच्या घरी कांदा काढून घेतोय आम्ही। उन्हाचा पारा एवढा चढला आहे की शेतकऱ्याच्या अक्षरशः चिंता वाढलेल्या आहे। याचाच मोठा परिणाम हा शेतकऱ्याच्या आर्थिक बजेटवर होताना आपल्याला दिसत आहे। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।